मंदिरात चाललो आज. पाऊस बघा तुम्ही किती जोरात पाऊस काय बोलतोय आता. बरोबर तिरुपतीला जाण्यासाठी आम्ही थांबलो इथं तेवढा वेळचा. पाऊस चालू आहे नुसतंच कंटिन्यू सकाळपासून. भरपूर जोरात छत्र्या घेऊन सुद्धा पाऊस इतका जोरात आहे म्हणजे असं जाऊ पण शकत नाही छत्र्याने. जास्त म्हणतात की वरती पण वरती येऊन पाऊस चालूच आहे. त्यात आम्ही वरती चेंज करून जाणार आहे, मग इथूनच भिजून जावं लागतं. मी बघा मी याच्यात फक्त व्हाईट शर्ट घेतला आहे आणि बहुतेक असं चालू वरती कारण याच्यात व्हाईट शर्ट घेतला तो मला धारायला दिला आहे. लुंगी पण घेतली आम्हाला वरती घेतला तो मयूर बघा शेकोटी घेत बसलाय. फक्त असं कसं की नाही का गुबडच आहे मिस्टर बीन. बघा बघू शकता मिस्टर बीनचा हात. आमची मंडळी थांबली सगळे वाट बघत पाऊस कधी कमी होतोय. ढगातून पाणी कसं डायरेक्ट वाचायचं समोर टाकू आहे का डायरेक्ट ढग वाचायचं ओव्हरफ्लो. आपण ते वॉटर फ्लो म्हणतो ना यायला कुठे. वाव आली फिलिंग आल्या. नाही बसणार आता मला माहिती पडत नव्हतं. ऍक्शन 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 हे दत्ता झोपू नको. लाईव्ह लाईव्ह युट्यूब लाईव्ह देशमुख शेट्टी देशमुख महाजन काका तुम्ही इकडे 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 यूट्यूबला येणार आहे. हां यूट्यूबला येणार आहे. आम्ही आता चाललोय तिरुपतीवरनं तिरुमलाला. इकडेच मंदिर आहे तिरुपती मेन बालाजीचं. तर सगळे बसमध्ये बसलो आम्ही. तर बसलीच पुढं प्रवास आहे. तुला तिरुमला इतकं उंच. आता तुम्ही दिसतं बघत जरा स्टार्ट झाला बघा तुम्ही किती वळण आहे. तर तासभर गाडी चालते अशी. आता तुम्ही ऐकलं असाल आताशी तिरुमला स्टार्ट झाले आणि हे जे आहे ते टोल येतो तर सगळी चेकिंग वगैरे होती मेन.
आणि पाऊस तरी पडतोच आहे. आणि जे मौसम झाला आहे हा एक नंबर. इकडं हिरवळ आहे तरी पण पावसाने पण थोडी अडचण केली आम्हाला. अंकल जी आगे जी है ऐसे कीजिए. All the barricades, I wanna know why they hold me back. Need a miracle to break me through, but I won't get that. If I wasn't real wonder, then I could save me from turning around, lift me off the ground, and one day I'm free. Yeah, I wanna be a real wonder. Heaven lift me up from under. Wishing I could be stronger now, so I can fight away all the pain inside me. Never be afraid of the fate that finds me. Wishing I could be stronger, so I can be a real wonder. If you wanna be a wonder, baby, come and show it. Tell me what you feel in your heart and your soul. There's nothing I would take for granted. With me, we'll make it through. Takes two hearts to fix heartbreak. We grew apart, I made a mistake, but I'll try to make it up to you, my darling. Ooh. Yeah, I wanna be a real wonder. वेंकटरमण गोविंदा अरे किती आले किती टायमाला आवाज आता मेन एंट्री झाली. मस्त अशी मूर्ती आहे आणि हे तिरुमला. वा, आता आम्ही मंदिरच्या साईडला जाईल. तुम्ही बघूयात पुढं काय होतंय ते. अरे बापरे. आम्ही मंदिराच्या परिसरात आहे. बस साठी थांबले आम्ही. बस फ्री बस त्याला डायरेक्ट मंदिरापाशी वगैरे त्या गावात बघू शकता. अजून पण आम्ही पावसात बिन छत्रीचा आम्ही चालतोय. पाऊस बघू शकता केवढे. तिथं नाश्ता केला. डोसा खाल्लेला आहे आम्ही. किती घासात संपवला रे डोसा आपण? 3 आम्ही होतो 4 जण खायला. मोठा डोसा घेतला आणि एका घासात सगळ्यांनी संपवलेला आहे डोसा. इतकी परिस्थिती वाईट आहे. वाईट नाही, तयारीतच होतो. बघू शकता ती म्हणती छत्री. आम्ही आता बस स्टॉपवरून चाललोय. दर्शनाच्या तिथून लाईन चालू होतात. तिथं अशी सुमो गाडी आहेत. 3-4 आम्ही गाड्या केल्यात. तुम्ही बघू शकता. मस्त असं सगळं. हे सगळे वैद्यांच्या इकडचे सोसायटीमधले कॅम्प. काय जरूर फ्री मध्ये आहे ना आपल्याला गाडी. काय सांगायचं. बघ राखावलं झालोय मी. तू जेव्हा उतरलं ना आपण अरे तरी पण तू भिजला नाहीये. झालेत माहिती का? काय झालं कडक नाही का बटर चालत चालत
कुठं यायचं आता मंदिरात चालत चालत लाईन मध्ये चाललोय. आता आम्ही चाललोय परत खाली. हे बघ घरी कॅमेरामॅन दावच टाका. गोविंदा. चला लाईनीत चाललोय आता. पाऊस अजून पण आहे तरी पण लाईनीत आहे. भिजलोय तरी आम्ही सगळेच. बरं आलं शेड आहे वरती. तेवढा तरी खर्च केलाय. रे तेवढा तरी खर्च केलाय. मंदिरात अशी भरपूर अशी गर्दी आहे. बहुतेक आम्ही नंतर आम्हाला फोन सेलमध्ये ठेवावे लागतील. तर डायरेक्ट दर्शन वगैरे झाल्यावरतीच फोन भेटतील आम्हाला. समोरून मंदिराचा काय भारी लुक येतो. वा, मंदिर बघून एक नंबर मन तृप्त होतं माझं. असं जस्ट आम्हाला फोन मिळालेत आणि तेच घेऊन आता आम्ही चाललो आहे जेवायला. फोन भेटला की मग परत व्हिडिओ चालू केलेत मी. तर बघत राहा पुढं काय होतंय ते. मंदिर मेन ते बाहेरचं अंगण सगळं. असलं भारी मंदिर आहे ना. जवळून दाखवतील थोडंसं अजून जवळून दाखवतो. मला आता कसं वाटतंय मी तुम्हाला एक इंग्लिश शब्दात सांगतो की दिस इज द विलेज ऑफ द गॉड्स. बरोबर की नाही? किंवा दिस इज द सिटी ऑफ द गॉड. जाऊ तो त्याला सेंटेन्स म्हणायचं होतं, तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे. ओ हो, मंदिर इल्ले तिरुपती बाहेरचं मंदिर आहे. तिरुपतीचं एंट्रन्स वगैरे सगळं. आम्ही आत्ता जाऊन आलो मगाशी. आपण किती वाजता गेलो रे? आतून एंट्री किती वाजता गेली? 11 वाजता आम्ही एंट्री केली ती आणि पोचता आता बाहेर पडलो आहे तुम्ही 10 वाजता रात्री. पण दर्शन एक नंबर झालं आमचं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळे व्हिडिओ काय काढले नाही आहेत. आता वाजले 2 एक वाजले. आणि तरी आम्ही इथंच अजून कुठे तिरुपला. तिरुपलाला ते मंदिर नाही का मेन तिथंच आहे. विषय असं झाला की आम्हाला सगळ्यांना झाला उशीर. जेवण वगैरे होता 12 वाजले आणि 12ला इथं सगळं बंद होतं. बसेस वगैरे खाली जायचं. परत ते टोल नाका वगैरे असतं. एका चहावाल्याने सांगितलं आम्हाला की बाबा इथं सगळं बंद झालेलं आहे, तुला डायरेक्ट 3 वाजता मिळणार. आता 3 वाजेपर्यंत आम्ही इथंच आहे. आणि आमच्यासोबत तसे फॅमिली मेंबर्स भरपूर आहेत. आता आम्ही चाललो एखादा हॉल बघायला किंवा त्यांना नाही का सेफमध्ये थंडी बिंडी. आणि तुम्ही बघू शकता इथं थंडी नाही का, इतकं धुकं इथं. पण आम्ही ढगात आहोत. एवढं ढग आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तसं क्लिअरली दिसणार नाही इतकं. पण आणि विषय असा आला की आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही अडकणार आहे. हा, आणि चादरी वगैरे मेन आणि आमची वाट आहे आणि ढगात आम्ही. हा, तोपर्यंत तुम्हाला सगळं दाखवतो मंदिर. फक्त तरी पण बाहेरूनच दाखवता येणार, आतमधून दाखवता येणार नाही. आणि आमची रूम शोधत तुम्हाला पण तेवढंच बघता येईल आम्ही काय फिरलोय. मंदिर काय एक नंबर. आणि आमचं दर्शन आहे ना काय बाप झालं. कमीत कमी आम्ही मूर्तीसमोर 2 ते 3 मिनिटं होतो. सगळे म्हणत होते की सेकंदावर थांबावं लागतं मूर्तीजवळ, पण आम्ही मिनिटावर थांबलो होतो. म्हणजे इतकं भारी दर्शन.
सेकंदावर पण कोणाला काय काय मिळत नाही, पण आम्ही मिनिटावर थांबलो. नशीब आमचं भारी, कारण की आम्ही 5 तास कळ काढली होती त्यासाठी. ते म्हणतात ना, देवाच्या मनात जे असतं तेच होतं. शेवटी जो बोलल तो. बघू शकता आता, बघा एकदा ते धुकामुळं म्हणजे ढगात असल्यामुळं तुम्हाला क्लिअरली दिसत असणार, बाकी नाही तर खूप क्लिअरली दिसतं आम्हाला सगळं. मंदिराचे इथले तुम्ही बघू शकता, बॅकग्राऊंड म्युझिक पण किती छान आहे, सायलेंट आहे. आणि मूर्ती काय दर्शन झाल्यानंतर एक नंबर मूर्ती. आणि तुम्हाला एक टिप देतो, जर तुम्हाला पण यायचं असेल ना, ती गुरुवारची दिवशी आहे, कारण की गुरुवारची दिवशी इथं एक स्पेशल पूजा असते. आणि त्या दिवशी ते दागिने वगैरे सगळे काढले जातात, हे काढून बाजूला ठेवतात आणि फक्त मूर्ती सजवतात फुलांनी. आणि जी मूर्ती दिसते समोर, हो. पण गुरुवारी जर यायचं असेल ना तर मग थांबावं लागेल तेवढा दिवसभर, नाही तर माणसाला आम्ही बोलवलं तुम्हाला गुरुवारी, लगेच दर्शन काय भेटलं नाही, याचं आमचं नाव, तर त्यामुळे गुरुवारी थांबावं लागेल तुम्हाला. प्रिकॉशन घेतलेलं बरोबर. हो. पण तिरुपला आणि तिरुमतीमध्ये यायचं असेल ना तर एवढं टाईम मॅनेजमेंट ठेवायला लागतं ना, म्हणजे सगळं वेळेवर ठेवायला लागतं. फार झोपेतून उठण्यापर्यंत ते घरी जायच तोपर्यंत, फार पुण्यात जायच तोपर्यंत, एवढं टाईम टू टाईम. म्हणजे साउथ इंडियन नॉर्थ इंडियन गेलाय बघू शकता तुम्ही, आम्ही साऊथ इंडियन लुक केलेला आहे. तू आता तिकडे चालत जा, मागणं पण जा, मागणं पण जा. ही आम्ही सगळी पहिले टोळी चाललोय परत. हे नवीन मंदिर आहे, या मंदिराचं नाव आठवत नाही आहे मला, तुम्ही बघू शकता. मंदिर अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे, एवढं मोठं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. दरवाजा पण भरपूर मोठा आहे. शार्दूल, काय म्हणणं आहे तुझं मंदिरावर? मंदिर एक नंबर आहे. तू आज साऊथ इंडियन लुक केलेला आहे, काय विशेष? 7 मजली. 7 मजली आहे, बघू शकता तुम्ही, 7 मजली आहे. हे दोघं आता साऊथ इंडियन झालेले आहेत. असं आहे का? हे दोघं आता साऊथ इंडियन झालेले आहेत. हा वेदांत चव्हाण आहे, हा शार्दूल जोशी आहे. आता हे दोघांनी सगळंच बदलून टाकलंय स्वतःला. पुण्याला निघालो पण आम्ही आता दर्शन घ्यायला आलो, दाखवून दर्शन घ्यायला आलो. ही आमची सगळी मंडळी फॅमिली शूट चालू आहे, फोटोशूट वगैरे. कालच घालणार होते हे, पण काल पावसामुळे आम्हाला जमलंच नाही घालायला. हा, तसं म्हटलं तर आता पण जरा पाऊस नाही का, भुरभुरी टिपके चालू आहे. काल भरपूर होता पाऊस, काल भरपूर होता पाऊस. शार्दूलने सध्या गॉगल घातलाय, मला गॉगल दिसत नव्हता माझा, मला नवीन घ्यायचा आहे. हां ठीक आहे, आम्ही नवीन गॉगल घेतो आता. बघा तिथं गॉगल हे शॉप आहे, मी नवीन गॉगल घेतोय. बघूया आता कोणता गॉगल चांगला दिसतोय. नाही हे गॉगल ठीक आहे क्या? चांगला दिसतो का? खरं चांगलं. कॅमेरामॅन परत बदलला, कॅमेरामॅन आहे तर परत आलेला आहे. त्याला पुढे गेलं छात्या, चल परत नव्हती कुठे गेलं आणि कशाला गेलं. लुंगीत चालले जरा आवड होता. वेदांत थांब जरा, सोबतच जाऊ. काही सोबत जाऊ पण कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते कमलाकुचूचुककुङ्कुमतो नियतारुणितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते सचतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवतमौलिमणे शरणागत वत्सल सारनिधे
आम्ही निघालोय कपिलेश्वर या मंदिराकडे. ते पण मंदिर भारी असं म्हणतात. मी चला जाऊया तिकडे. स्टेशनलाच घ्यावं लागतं तुला. स्टेशन जायचं बसायचं, पण तू काय करायचं बॅग राहू द्यायची. शब्द बोला, तमिळ शब्द बोला. हे कपिलेश्वर मंदिराचं एंट्रन्स आहे. तर जस्ट आम्ही एंट्री घेतलेली आणि एंटर झाल्या बघू शकता गर्दी तर आहेच भरपूर. समोरच एंट्री केलं गेलं. समोरच मोठा धबधबा आहे. उभं तुम्हाला दिसला असेल. अरे फोटो बिटो मी काढत नाहीये, कारण तू चांगले तू काढशील म्हणून. हे मंदिर, तर या मंदिरात पण बहुतेक गर्दी आहे. आम्ही सध्या लाईनीतच आहे. चालू आहे हळूहळू पुढं. बघू शकता तुम्ही हे असं सगळे वरती तिथं दिवे वगैरे लावलेले आहेत. म्हणजे एक तर पूजा आहे आणि वर काय लिहिलेलं आहे काही माहिती नाही. इथं आपल्या शंकराचं आणि हे तिथं तुम्ही दिसत बघू शकता की वरती तो दिवा आहे, ती मशाल आहे. आणि जी मशाल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काय दर्शन सुरुवात होत नाही, अशी इथं प्रथा आहे. त्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि हे म्हणतात बालाजीचे जे 2 बायको असतात त्यांचं आम्ही दर्शन घेऊन आता हॉटेलला आलो. आमची 9 का 9:30ची ट्रेन आहे. ट्रेन वाट बघण्यासोबत आम्ही जेवायला आलो सध्या इथं. हॉटेलचं तसं नाव नाही माहिती, पण बघू आता. आम्ही थाळी जर ऑर्डर केली, पंजाबी थाळी आहे. थाळीमध्ये काय येतं हे पण बघितलं, पण कसं येतं ते नाही माहिती. आणि जेवण झालं की आम्ही स्टेशनला जाणार आहे. आमची बाकीची मंडळी बाकीचं पुढचं बोल.